हे गाईज, वेलकम टू मी अनदर ब्लॉग. तर भावांनो, बघूया आजच्या ब्लॉग मध्ये आपल्या काय काय होतं या. हे बघा भावांनो, सकाळच्या बरे असा सूर्य एक नंबर दिसत होता, लाल लाल लागली. आपली झाली आंघोळ. आता लागला मस्तपैकी टिकला. आता स्वयंपाक करायचा आणि आपल्याला जायचं कामावर. आता या अशी सकाळच्या वारी कणिक मळून चपात्या अशा लाटायला लागते त्या भावा. आता तुम्ही म्हणसाल एवढा मोठा बुट कशाला, काय नाही आपल्याला जायचं आंब्याच्या बागेत कामाला आणि तिथे इचुकाटे टेन्शन नको म्हणून बुट पाहिजे. औषध बनवायचं तिथे गेल्यावर चाललेलं सगळ्या गाड्यांचं नियोजन लावायचं, कुणी कुठे कामाला जायचं, पाणी मिक्स करायचं, फिक्स काम आहे. ओतायचं, ज्या झाडाची आळी नाही निघणार त्या ती सोडायचं. तर भावांनो, आपण जिथं कामाला आहे ना, तिथे मोठी आंब्याची बाग आहे आणि आंब्याचं झाड आता लागलाय. आता आपण काय काम करायला दाखवतो. हे बघा, झाडाखाली असा भुसा दिसला का नाही, या झाडाला आळी लागली म्हणून समजायचं. इथनं हे भुसा पडला उकरायचं. हे बघा ना, एवढी मोठी आळी असते. तर भावांनो, ज्यांच्या कोणाच्या घरी आंब्यात झाड आहेत का नाही, त्यांच्या झाडाखाली जर असा भुसा पडला दिसला ना, 100% समजा आळी म्हणून. त्यानंतर मग आपली झाली एकची जेवायची सुट्टी. सगळी गँग आपली जेवाय बसलेली मस्तपैकी. सगळ्यांचं कालवून बिलवून घेऊन आपण पण जेवाय बसलेलो ओके मध्ये. घरी आल्यावर जीवन दादा ना किती किलो झाला? तुला काय माहिती? मग मागाची बेरीज लावलेली. काळू गाडी बसला 170 किलो. गाडी राहील का अशानं? हा? आणि मग कुशाल तू बसला उतर खाली. हाय रताळ्या जागा कुणी बसवली? हे आपली व्हिडिओत घे ना म्हणून काय पण करत होते. रस्त्याकडला खिल्लारची जोड राहिलेली उभी. एक नंबर मालकानं कशी सांभाळायची म्हणते, त्याचं तोंड वाकडे म्हणत होती. एक नंबर जोड दिसत होती. आलाय आपल्या इथं माकड 2 दिवस आज झालं आपल्याला उशीर भांडी घासायला, नंतर पडलाय. नाही तरी भांडी घासायला लागणार, ऑप्शन नाही आपल्याला. आता आपल्याला नाही भूक. दादांना दिले बोवाच्यातनं मटणाचं कालवण आणि भाकरी. आता दादा जेवतील. बसले डॉक्टर काय चालले? काय ना चाललंय कशाचं बापू झाल्या का दारा? चाललंय